ओके. तर आपणा सर्वांना पुन्हा एक वार तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. ही सुंदर वेळ प्रभूने आपल्यासाठी दिलेली आहे, नाही का? त्याच्या चरणी येणं आणि त्याच्या पवित्र वचनावर मनन करणं किती अद्भुत आहे. विशेष करून अ, देवाबद्दल आपण शिकत आहोत आणि नक्कीच अ, आपल्या आपल्या मर्यादित बुद्धीने आपण स्वतःहून कधी त्याला जाणू शकलो नसतो, परंतु त्याने स्वतःला आपल्याला त्याने प्रगट केलेलं आहे, नाही का? आणि ते आपण सुरुवातीलाच शिकलेलो आहे. आजच्या या अभ्यासाला सुरुवात करत असताना आपण विशेष करून जो विषय अभ्यासत आहोत, नाही का, पवित्र शास्त्राचे सिद्धांत पाहत असताना सगळ्यात पहिलं देवशास्त्र आपण पाहत आहोत, नाही का? आणि विशेष करून यामध्ये आपण काही महत्वाचे जे गोष्टी आहेत पाहत आहोत. विशेष करून त्यावेळेस देवाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आपण सुरुवातीला पाहिलं त्याची जी मूलभूत गुणलक्षणं आहेत, जे आपण मागच्या क्लासमध्ये आपण अभ्यासलेले आहेत, नाही का? की तो आत्मा आहे, त्यानंतर तो जीवन आहे, नाही का? तो परिपूर्ण आहे, तो सार्वकालिक आहे. आणि अशा प्रकारे आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. ज्यावेळेस आपल्याला देवाबद्दल शिकायचं आहे, तर नक्कीच आपण त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची प्रतिमा नाही करू शकत, किंवा आपण काहीतरी, नाही का, असे विचार मांडू नाही शकत. पण ज्यावेळेस देवाला समजून घ्यायचं आहे, तर त्याने स्वतःला त्याच्या गुणलक्षणांद्वारे प्रकट केलेलं आहे. त्याच्या कार्याद्वारे आपण त्याला समजून घेतो. त्याची गुणलक्षणांद्वारे त्याचं चारित्र्य त्याने जे प्रकट केलेलं त्यातून आपण त्याला समजून घेतो. उदाहरणार्थ, जर आपण पाहिलं निर्गम 33वा अध्याय, जिथं एक प्रसंग असा आहे की जिथं मोशे देवाला म्हणतो की तू कृपा करून मला काय कर म्हणे, आपलं तेज दाखव म्हटलेलं आहे, नाही का? तर त्यावेळेस परमेश्वर त्याला काय म्हटलं की माझं तेज पाहून कोणी जिवंत राहू शकत नाही म्हणे. पण तरी पण तो काय म्हटला, वचन 19 मध्ये पहा. त्यावेळेस तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन, तुझ्यासमोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन, आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर मी दया करीन. तर पाहिलं, देवाने स्वतःला त्याच्या गुणलक्षणांद्वारे प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून जर आपल्याला देवाला समजून घ्यायचं आहे, तर त्याची जी गुणवैशिष्ट्ये आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. मागच्या वेळी आपण जी मूलभूत गुणवैशिष्ट्ये आहे ते आपण अभ्यासलेली आहे. आता आपण त्याची जी पुढील जी गुणवैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहणार आहोत. आता ही जी गुणवैशिष्ट्ये आहेत, यांना असाधारण गुणवैशिष्ट्य म्हणतात. असाधारण. आता दोन प्रकार आहेत गुणवैशिष्ट्यांची तिथं देवाबद्दल विचार करत असताना, हे लक्षात ठेवा. एक म्हणजे सर्वसाधारण गुणवैशिष्ट्ये. आता सर्वसाधारण याचा अर्थ त्याला असं हलक्यात घेऊ नका, किंवा इतर गुणवैशिष्ट्यांपेक्षा त्यांचा दर्जा खाली याच्याबद्दल ते नाहीये. तर सर्वसाधारण म्हणजे आपल्या मानवी बुद्धीला समजण्यासाठी हा शब्द वापरला जातो. तर ते अशा प्रकारची गुणलक्षणं ज्याला काय म्हटलेलं आहे, जे आपल्याला जे मनुष्यामध्ये सुद्धा पाहायला भेटतील, जे देवाच्या द्वारे, कारण देवाचं प्रतिरूप म्हणून देवाने मनुष्याला घडवलेलं आहे. जसं देवप्रीती आहे, तर मनुष्यामध्ये सुद्धा प्रीतीशील अंतःकरण आपल्याला पाहायला भेटतं. कुठंतरी प्रीती मनुष्याच्या हृदयात आपल्याला पाहायला भेटते, नाही का? तर अ, त्यानंतर देव कृपाळू आहे, किंवा देव कनवाळू आहे, किंवा अ, देव कसा आहे, नीतिमान आहे. मनुष्याच्या हृदयात सुद्धा कुठंतरी नैतिक विचार आपल्याला पाहायला भेटतात, नाही का? म्हणूनच रोमकरास पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, ते अनितीने काय दाबतात, जे सत्य आहे ते दाबून ठेवतात म्हटलेलं आहे. कारण आपल्याला माहित आहे की मनुष्याच्या हृदयात कुठंतरी जी नीतिमत्व किंवा नीतिमत्वाची जी उणीव आहे ती भासून येते, ती समजून येते. कारण मनुष्य तिथं उणे पडलेला आहे, बरोबर? तर देवाचं प्रतिरूप म्हटल्यानंतर देवाला प्रतिबिंबित करणारे जी गुणवैशिष्ट्य आहे सर्वसाधारण, ती मनुष्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटते, जे अगोदरच देवामध्ये आहे. ओके, देवाने ती दिलेली आहे मनुष्यासाठी. पण असाधारण गुणवैशिष्ट्यांबद्दल विचार करत असताना जी गुणवैशिष्ट्ये देवाची स्वतःची आहेत, नाही का, जी केवळ देव म्हणून
नाही का? देव म्हणून आपण समजून घेतो, त्याच्याबद्दल ती गुणवैशिष्ट्ये प्रगट करणारे आहेत. सॉरी. तर ती असाधारण गुणवैशिष्ट्ये आपण आज आणि उद्या शिकणार आहोत. ती जवळजवळ ही 10 आहेत, आपल्या समोर आहे. त्यामध्ये पवित्रता, सर्वश्रेष्ठता, नाही का, स्वयंपूर्णता, अविकारीपण, कधी न बदलणारा, सर्वसमर्थता, आणि ही जर गुणवैशिष्ट्ये तुम्ही मनुष्यामध्ये जर लागू केली तर कोणताच मनुष्य तुम्हाला पवित्र पाहायला भेटणार नाही, मूळता, सुरुवातीपासून. बरोबर? कारण ही पवित्रता ज्यावेळेस देवाचे बद्दल बोललं जातं, तर त्याच्यामध्ये मनुष्याच्या पवित्रतेमध्ये फरक आहे. ओके. त्यानंतर सर्वश्रेष्ठता, त्यानंतर स्वयंपूर्णता, अविकारीपण, सर्वसमर्थता, सर्वव्यापकता, नाही का, सर्वज्ञता, सार्वभौमत्व, विश्वसनीयता. ओके. तर विशेष करून सर्वज्ञता, त्याला सर्व काही माहीत आहे, घडण्या अगोदर त्याला माहीत आहे. बरोबर? तर अ, ही जी गुणवैशिष्ट्ये आहेत, जे आपल्याला पाहायला भेटतं की केवळ देवामध्ये आहेत, देवामध्ये आहेत. बरोबर? अ, मनुष्यांमध्ये आपल्याला ही पाहायला भेटत नाहीत. बर. आता सगळ्यात पहिला जो गुणविषय आहे त्याच्याकडे जाण्या अगोदर, या गुणलक्षणांबद्दल शिकत असताना आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की कोणत्याही एका गुणलक्षणाने आपण देवाला पूर्णपणे किंवा देवाचं संपूर्ण वर्णन होत नाही. तुम्ही एकच गुण वैशिष्ट्य जर घेतलं, उदाहरणार्थ देव दयाळू आहे, आणि एकच गुण वैशिष्ट्य घेऊन तुम्ही आपलं आयुष्य जगायला लागले, तुम्ही फक्त पाहिलं देव दयाळू आहे, देव दयाळू आहे, नाही का, आणि मग तुम्ही विचार करायला लागले, अरे देव दयाळू आहे म्हणूनच तो पापाची क्षमा करतो. देव दयाळू आहे, मग तुम्ही म्हणाल की तो पापाकडे डोळे झाक करतो, नाही का, देव दयाळू आहे. तर फक्त एक गुण वैशिष्ट्य घेऊन तुम्ही देवाचं पूर्ण वर्णन करू शकणार नाही. त्यासाठी जी गुण वैशिष्ट्ये आहेत, त्याद्वारे आपल्याला देव समजण्यास मदत होते. देवाची सर्व गुणलक्षणे त्याच्या स्वभावामध्ये समानपणे एकाच वेळी अस्तित्वात आहेत. देव एक गुणलक्षण प्रगट करतो तेव्हा त्याची इतर गुणलक्षणे संपली, लुप्त झाली अशी कधीच होत नाही. उदाहरणार्थ, ज्यावेळेस देव पवित्र आहे म्हटलं जातं, तर लक्षात घ्या, ज्यावेळेस देव पवित्र आहे एकीकडे म्हटलं जातं आणि दुसरीकडे लगेच देव दयाळू आहे म्हटलं जातं, किंवा देव प्रीती आहे म्हटलं जातं, तर याचा अर्थ असा नाही की तो त्याचं पावित्र्य बाजूला ठेवतो. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की देव पवित्र पण आहे, ते दयाळू पण आहे. त्याची ही जी गुण वैशिष्ट्य आहेत ते एकमेकात गुंफलेली आहेत, एकमेकांमधून प्रवाहित आहेत, आणि ह्या सर्व गुण वैशिष्ट्यांचा स्वभाव त्याच्या पवित्रतेपासून आहे. आणि म्हणूनच पावित्र्याने तो दया करतो, पावित्र्याने अ, तो प्रीती करणारा देव आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणूनच ख्रिस्ताला वधस्तंभावर जावं लागलं. ओके. देव देव त्याच्या सर्व गुणलक्षणांच्या गोळाबेरजेपेक्षा अधिक मोठा आहे. आता ही जी गुणलक्षणं आहेत आपल्याला समजण्यासाठी दिलेली आहेत, तरी आपण त्याला पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही आपल्या मर्यादित बुद्धीने. परंतु जे काही त्याने स्वतःला स्वतःला प्रगट केले त्याच्या वचनामध्ये, आणि जे आपल्या गरजेचं आहे, नाही का, आपल्या तारणासाठी, आपल्या दैनंदिन जीवनासाठी, आपल्या सार्वकालिकतेसाठी, आपल्यासाठी, नाही का, ते सर्व काही त्याच्या वचनामध्ये त्याने प्रगट केलेलं आहे, आणि ते आपल्यासाठी पुरेसं आहे. आणि म्हणून जे जे झाकलेलं आहे, म्हटलेलं आहे, ते देवाच्या हाती आहे. म्हणून ते आपण उलगडण्याचा प्रयत्न करू नये, नाही का. तर देवाने स्वतःचं प्रगटीकरण दिलेलं आहे. त्याच्या गुणलक्षणाद्वारे आपल्याला पाहायला भेटतं. देवाची सर्व गुणलक्षणे जी आपल्याला पाहायला भेटतं की ती एकमेकांवर, किंवा काय म्हणू शकतो आपण, ती एकमेकांशी सुसंगत आहेत, आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते एकमेकांचा विरोधाभास कधीच करत नाही, नाही का. म्हणजे ज्यावेळेस देव एकीकडे म्हटलेला आहे की तो ईर्ष्यावान आहे, तर लगेच दुसरीकडे तो सहनशील आहे. बरोबर आहे. तर ही जी गुणवैशिष्ट्ये आहेत त्याचा विरोधाभास नाही करत आहे, लक्षात घ्या. तर हे एकमेकांना सुसंगत असणारी ही गुण लक्षण आहे.
जी एकमेकांना घेऊन पुढे जातात. देवाची गुणलक्षणे त्याच्यामध्ये कोणतीच भर घालीत नाहीत. तर तो कोण आहे, तो काय आहे, कसा आहे, हेच वर्णन करून सांगतात, नाही का? देवाची गुणलक्षणे तो कोण आहे, तो काय आहे, कसा आहे, याचं वर्णन करणारे आहे. आता पहिलं जे असाधारण गुणवैशिष्ट्य त्यातील एक पहिलं गुणलक्षण आहे, ते म्हणजे देवाची पवित्रता. आता पुष्कळदा यावर वेळ घालवला जात नाही. अनेक ठिकाणी लोकांना हे ऐकायला आवडत नाही. पण देवाचे प्रिय लेकरांनो, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता पवित्रतेबद्दल बोलत असताना पवित्र शास्त्र आपल्याला पवित्रतेबद्दल शिकवितं. देवाच्या पवित्रतेबद्दल शिकवितं. अगदी उत्पत्तीमध्येच आपल्याला देवाच्या पवित्रतेबद्दल शिकायला भेटतं. नाही का? सुरुवातीपासूनच की तो देव पवित्र आहे आणि त्याच्या पवित्रतेची झलक आपल्याला त्या एदेन बागेमध्ये सुद्धा पाहायला भेटते. नाही का? जिथं मनुष्यावर, सृष्टीवर आलेला न्याय तिथं दाखवलेला आहे. तो किती पवित्र आहे आणि त्याने पावित्र्याने मनुष्याला कसं कवटाळलेलं आहे त्याची पण झलक दिली त्याने. मनुष्याला चर्मवस्त्र दिलं, नाही का? त्याद्वारे ते दाखवलं की तो पवित्र आहे आणि त्यांनी पावित्र्याने ती दया केलेली आहे. है का नाही? पहिले पेत्र 1:16 मध्ये आपण पाहतो की जो जुन्या करारातील शास्त्र बघायची तर तुम्ही पवित्र असा म्हटलेला आहे कारण मी पवित्र आहे. स्तोत्र 99 मध्ये परमेश्वर आपला देव याची याची थोरवी गा आणि त्याच्या पवित्र डोंगराजवळ नमन करा कारण परमेश्वर आमचा देव कसा आहे म्हणे, पवित्र आहे, पवित्र आहे. तर आणि विशेष करून निर्गम 15:11 वर ज्यावेळेस आपण येतो तर तिथं आपल्याला शिकायला भेटतं की हे परमेश्वरा देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे, पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय, कृत्यांनी भयानक आणि अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे. तर यावेळी आपण हे एक वचन घेऊ आणि या वचनातून आपण काय करू, देवाची पवित्रता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. निर्गम 15 अध्याय आणि वचन 11 मध्ये सगळ्यात अगोदर हा जो संदर्भ आहे कशाबद्दल आहे, इस्रायल लोकांना ज्यावेळेस देवाने मोशेच्या अधिपत्याखाली मिस्र देशातून सोडवलं, तांबडा समुद्र पण दुभागला गेला आणि तिथून ते पुढे आल्यानंतर त्यांनी जे गायलेलं गीत आहे मोशेने आणि इस्रायलाने, त्या गीताबद्दल हे आपल्याला मार्गदर्शन करतं. आणि हे गीत जे आहे त्याची सुरुवातच आपण पाहतो की तो म्हणतो की देवांमध्ये तुझ्यासारखं कोण आहे आणि पावित्र्यामुळे वैभवी म्हटलेला आहे. कशामुळे वैभवी तो, त्याच्या पावित्र्यामुळं. एक तर वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक. पुन्हा एक वार बघा, पावित्र्य जे आहे तिथून तुम्हाला पुढे त्याचं वैभव आणि त्याचं स्तवनीय कृत्यांची भयानकता आणि अद्भुते अद्भुते आपल्याला पुढे पाहायला भेटतात. आणि मग या सगळ्यांमध्ये पुढे एक प्रश्न विचारला की तुझ्यासारखा कोण आहे. तर पवित्रता ज्यावेळेस आपण विचार करतो तर पवित्रता जी आहे, देवाची पवित्रता आणि आपली पवित्रता याच्यामध्ये काय फरक आहे लक्षात घ्या. अ, आपल्यामध्ये पवित्र असा कोणीच नाही. आदामामध्ये सर्व पडलेले आहेत. पण आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या जवळ जी पवित्रता आहे ती आपल्यामधून नाही तर बाहेरून आपल्यामध्ये देण्यात आलेली आहे, आपल्यावर बहाल करण्यात आलेली आहे. ती पवित्रता, ती नीतिमानता ख्रिस्ताची आहे. ख्रिस्तामध्ये आपल्याला नीतिमान ठरवण्यात आलेलं आहे, त्याचे लेकर म्हणून आपण त्याच्या जवळ येतो. आपली पवित्रता ज्यावेळेस म्हटलं जातं दोन अर्थाने, एक तर ज्यावेळेस पवित्रतेबद्दल बोललं जातं तर वेगळं पण दाखवतं, विभक्तता ते दाखवतं की देवाने आपल्याला निवडलेलं आहे ख्रिस्तामध्ये, त्याचे लोक त्याने आपल्याला केलेलं आहे. पण ज्यावेळेस पवित्रतेबद्दल बोलतो आपण देवाबद्दल तर देवाचा हा एक केंद्रीय गुणधर्म आहे. हा केवळ त्याचा एक गुणच नाही तर त्याच्या अस्तित्वाची ओळख आहे. देव शुद्ध, निर्दोष, नाही का, वेगळा आणि नीतिमान न्यायी आहे. त्याच्या पवित्रतेशिवाय त्याचे अस्तित्व समजणं अशक्य आहे. बायबलमध्ये देवाच्या पवित्रतेचा सतत उल्लेख केला आहे आणि प्रत्येक उपासना आणि आध्यात्मिक जीवन यावर ते आधारलेलं आहे. देवाची पवित्रता हा एक महत्वाचा केंद्रीय गुणधर्म आहे देवाचा, कारण त्या पावित्र्यातून आपल्याला ही बाकीची जी गुणधर्म आहे ते प्रवाहित होताना दिसत आहे.
अद्भुत रीतीने. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यामुळेच देव अतिशुद्ध आहे, निर्दोष आहे, तो वेगळा आहे, तो नीतिमान न्यायी आहे, हे प्रगट होतं. आणि याही पलीकडे आपल्याला पाहायला भेटतं की त्यामुळंच प्रत्येक उपासना आणि आध्यात्मिक जीवन नाही का, त्याच्याबद्दलचं एक गांभीर्य आपल्या समोर येतं. आता ज्यावेळेस देवाच्या पवित्रतेबद्दल विचार करतो, तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की लक्षात घ्या, ही जी गुणवैशिष्ट्ये आहेत, जी सर्वसाधारण आपल्याला वाटतात, ही सर्व गुणवैशिष्ट्य देवाची पवित्रता बाजूला साडून नाहीये. तर लक्षात घ्या, देव प्रीती आहे, परंतु तो पावित्र्याने प्रेम करतो. देव दयाळू आहे, त्याची दया त्याच्या पावित्र्यामधून प्रवाहित होणारी आहे. तो कनवाळू आहे, त्याच्या पावित्र्यातून तो कनवाळू आहे. तो ज्ञानी आहे, तिथं सुद्धा त्याचं पावित्र्य प्रगट होतं. तो कृपाळू आहे, तिथं सुद्धा त्याचं पावित्र्याने तो कृपा करणारा आहे. तो मंद क्रोध आहे, पण त्याच्या पावित्र्याने. तो ईर्ष्यावान आहे, पुन्हा एक वार त्याची पवित्रता. तो न्यायी आहे, तो पावित्र्याने न्याय करतो. तो सहनशील आहे, त्याच्या पावित्र्याने पावित्र्य राखूनच तो सहनशीलता दाखवणारा आहे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, आपण ज्यावेळेस समजून घेऊ ना योग्य रीतीने, त्यावेळेस आपल्याला देव काय आहे अधिक जवळीकतेने समजून येईल. थॉमस वॉटसन जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की देव पवित्र आहे, म्हणून त्याच्या उपासनेत आदर आणि भय असणं आवश्यक आहे. त्याची पवित्रता आपल्याला आपल्या दोषांची जाणीव करून देते. म्हणून देवाच्या प्रियलेकरांनो, आज पुष्कळ मंडळांमध्ये ज्यावेळेस मंडळीमध्ये एकत्रित येलं जातं, भयंकर आपल्याला धिंगाणा पाहायला भेटतो. कसे तरी कोणी नाचत आहे, कोणी उड्या मारताना आपल्याला दिसतं, आपापल्या जोशात आलेले ते दिसतात. आणि तिथं कुठं तुम्हाला पवित्रता पाहायला भेटणार आहे? ही कृत्य करणं, अशा प्रकारे वागणं, देवाच्या सान्निध्यात आम्ही एकत्रित येतो म्हणतो आणि अशा प्रकारे तर आम्ही वागतो, तर काय ते पावित्र्याने असणार आहे का ती भक्ती? तर बिलकुल नाही, तशा प्रकारे नाही, कारण त्यांना देवाची पवित्रता समजलेली नाही. स्टीफन चानॉक जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की देवाची पवित्रता त्याच्या वेगळेपणाचं आणि महिमेचं चिन्ह आहे. प्रत्येक नैतिक गुण त्याच्या पवित्रतेत संतुलित आणि निर्दोष असतो म्हटलेला आहे. आणि म्हणूनच आता हे जे वचन आहे, निर्गम 15 आणि 11 मध्ये, तिथे सांगितलंय, परमेश्वरा देवांमध्ये तुझ्यासारखा कोण आहे. ऍक्च्युली गीत आहे नाही का. आणि या प्रश्नांद्वारे ती सुरुवात होते की तुझ्यासारखा कोण आहे परमेश्वरा देवांमध्ये. याचा अर्थ काय बरं, तर याचं काय उत्तर यायला पाहिजे? नक्कीच तुझ्यासारखा कोणीच नाहीये. पावित्र्यामुळे वैभवी, आणि मग त्याचं वर्णन पुढं केलेलं आहे की पावित्र्यामुळे वैभवी, स्तवनीय कृत्यांनी भयानक आणि अद्भुते करणारा असा जो तू, त्या तुझ्यासारखा कोण आहे. तुझ्यासारखा कोण आहे, हे देवाचं अद्वितीयता दाखवणार आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाहीये, दुसरा देवच नाही. तो एकमेव जिवंत खरा देव आहे, जो आपल्याला या त्रैक्यामध्ये पाहायला भेटतो. देवचं पिता, देवचं पुत्र, देवचं पवित्र आत्मा. तो त्रिएक देव आहे, एकच जिवंत खरा देव आहे नाही का. आणि जो या तीन व्यक्तींमध्ये सामावलेला आहे पूर्णपणे, 100%, पित्यामध्ये, पुत्रामध्ये, पवित्र आत्म्यामध्ये. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे असे भाग पडलेले नाही. एकच देव आहे आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्याच्याशिवाय दुसरा देवच नाहीये. कारण आधी काय होतं, उत्पत्ती आपल्याला सांगतं प्रारंभी देव म्हटलेला आहे. तर तोच देव प्रारंभापासून आहे, बरोबर. आणि पावित्र्यामुळे वैभवी, त्याच वचनामध्ये पुढे ते गीत जे आहे किती अद्भुत आहे बघा. पावित्र्यामुळे वैभवी, त्याचं त्याचं वैभव त्याच्या पवित्रतेमधून दिसून येतं. कारण तो इतका शुद्ध आहे की तो पाप बिलकुल पाहू शकत नाही. त्याची पवित्रता त्याचं वेगळंपण दाखवितं की तो या निर्मितीपेक्षा वेगळा आहे. आणि त्याची गणना, त्याची तुलना आपण निर्मितीशी करू शकत नाही. निर्मिती किंवा कोणतंच उदाहरण त्या पवित्र देवाला पूर्णपणे समजून घेण्यासाठी अपुराच आहे. तो पापापासून पूर्ण वेगळा आहे, तो निर्दोष आहे आणि तो अतिशुद्ध आहे. त्याच्या ठायी बिलकुल पाप नाहीये. तो नीतिमान आहे, तो न्यायी देव आहे. तो अति अति तेजस्वी तो आहे नाही का. पावित्र्यामुळे वैभवी, हा आपल्याला त्याच्याबद्दल सांगतो, त्याचं वेगळं पण दाखवितो. आणि मग हे वैभव आपल्याला पाहायला भेटतं की आपल्यामध्ये त्याची भक्ती आणि आदर निर्माण करणार आहे, आश्चर्यचकित करणार आहे की किती अद्भुत हा देव आहे. कारण
मिसर देशामध्ये जर आपण पाहिलं तर ही लोक ज्यावेळेस हे गीत गात आहेत, त्यांनी अनुभवलेलं आहे देवाचं पावित्र्य त्या ठिकाणी. कारण त्या ठिकाणी ज्या 10 पिढ्या त्या मिसर देशावर आल्या होत्या, त्या प्रत्येक पिढा कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या मिस्री दैवतांचा एक भाग होता. ज्याच्यावर त्या पिढ्या आलेल्या आहेत, तेच गोष्टी त्यांच्या पिढीचं कारण बनलेलं होतं. आणि त्याद्वारे दाखवलं देवाने की मीच एकमेव देव आहे. हे गोष्टी इस्रायल लोक तिथे पाहत होत्या. याही पलीकडे ज्यावेळेस शेवटची पिढा आली, त्यावेळेस देवाने त्यांच्यासाठी दिलेला उपाय अद्भुत रीतीने त्याचं पावित्र्य प्रगट करणारा होता. तो म्हणतो की इस्रायल आहो, तुम्ही सुद्धा पवित्र नाहीये, तुम्ही सुद्धा माझ्यासमोर उभं राहण्यास पात्र नाहीये. परंतु हा उपाय तुमच्यासाठी आहे. तुम्हाला कोकरा कापायचा आहे, त्याचं रक्त त्या दाराच्या बाहेर लावायचं आहे, आणि ज्या घराला ते रक्त दिसल ते घर मी ओलांडून जाईल. सरते शेवटी हीच पवित्रता आपल्याला ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे घेऊन जाते, जिथं देवाचं न्यायीपण, देवाचं पावित्र्य, देवाची दया अगदी एकत्र आलेली आपल्याला दिसते, नाही का? आणि या सर्व गोष्टी आपल्या हृदयात भक्ती निर्माण करणाऱ्या होतात. बरोबर. आणि देवाची पवित्रता, तो पवित्र आहे का बरं? कारण तो देव आहे. त्याच्या पवित्रतेचं स्वरूप कसं आहे बघा. ज्यावेळेस तो पवित्र आहे म्हटलं जातं, तर त्याच्या शुद्धतेबद्दल आपण विचार करतो की देव कोणत्याही प्रकारचं पाप, अन्याय, अशुद्धता, असत्य यांपासून पूर्णपणे वेगळा आहे. त्याची प्रत्येक कृती पूर्णतः योग्य आहे, लक्षात घ्या. कुणी असं म्हणू शकत नाही देवा तू चुकला, देवा तू खोटा आहेस, देवा तू तू शुद्ध नाहीस, देवा तू पक्षपाती आहेस, असं कुणीच म्हणू शकत नाही. त्यानंतर पवित्रता हे देवाचं वेगळं पण प्रगट करतं. तो सृष्टीपासून वेगळा आहे. त्याची पवित्रता त्याला सृष्टीपेक्षा श्रेष्ठ बनविते, की तो श्रेष्ठ आहे. त्याचं अस्तित्व निर्मित गोष्टींपेक्षा भिन्न आहे. नीती आणि न्याय, तिथं सुद्धा त्याची पवित्रता आपल्याला पाहायला भेटते. देवाची पवित्रता त्याच्या न्यायाशी अगदी घट्ट जोडलेली आहे. तो अन्याय करू शकत नाही. म्हणून कोणीच असं म्हणू शकत नाही देवा तू आमच्यावर अन्याय करतोस. नाही, तो पवित्र आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतो तो अन्याय कधीच करू शकत नाही. त्याची पवित्रता त्याची पूर्णता दाखवित. तो संपूर्ण स्वभाव दाखवणार आहे. त्याच्या प्रत्येक गुणाला ते पवित्रतेचं संतुलन आहे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मी अगोदर जे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पवित्रतेबद्दल बोलत असताना पुन्हा एक वार की नैतिक शुद्धता आणि न्याय. देवाची पवित्रता त्याच्या वैयक्तिक शुद्धतेत आणि न्यायप्रियतेत प्रगट होते. तो पापाचा नाश करतो, त्याच्या त्याच्या न्यायाने लोकांना शुद्ध करतो. जसं त्या मिस्र देशावर त्याने न्याय करत असताना त्याची त्याची तिथं पवित्रता दिसून आली, जी मी अगोदर सांगितलेलं आहे. इस्रायल लोकांना वाचवताना त्याने त्याची दया प्रगट केलेली आहे. आणि पुढे काय सांगितलेलं आहे की त्याच्या पावित्र्यामुळं तो वैभवी आहे. मोशीचं गीत गात असताना त्यामध्ये हे जे शब्द आहेत आपल्याला पाहायला भेटतात की तो वैभवी आहे. देवाची पवित्रता पाहून आपल्याला पाहायला भेटतं आश्चर्य आणि भक्ती ते निर्माण करतं. खरी भक्ती, नाही का? खरी आराधना कधी आहे, कशाबद्दल आहे? ज्यावेळेस आपण देवाला जाणतो आणि त्यावेळेस आपल्या हृदयातून जी कृतज्ञतेचं ची कृती आणि जे बोल निघतात, नाही का, ती खरी आराधना आहे अद्भुत रीतीने, नाही का? नाहीतर एक रुटीन प्रमाणे होऊन जातं. इतिहासात देवाची पवित्रता प्रकट झालेली आहे. कशा प्रकारे? ही पवित्रता जी आहे अद्भुत आहे, त्याच्या कृतीतून त्याने दाखविलं. निर्गम 15व्या अध्यायामध्ये आपण पाहतो समुद्र दुभागला, त्याने इस्रायल लोकांना वाचवलं. तिथं सुद्धा त्याची पवित्रता पाहायला भेटते, कारण इस्रायल लोक वाचलेले आहेत. परंतु त्या समुद्रामध्ये जे सैन्य होतं दुष्ट, ते सैन्य तिथंच नाश पावलेलं आहे. ह्या दोन्ही गोष्टी आपण पाहतो की देव त्याच्या लोकांना वाचवितो. त्याचे अद्भुत कृत्य आपण पाहतो की त्यामध्ये काहीतरी चांगलं होतं म्हणून नाही तर देव चांगला आहे. आता त्याची पवित्रता आणि सुवार्ता याचा समतोल कसा आहे बघा. देवाची पवित्रता आणि सुवार्ता याचं अगदी घनिष्ठ नातं आहे. आणि तुम्हाला जर देवाची पवित्रता पाहिजे आहे तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे या, जिथं देवाची पवित्रता आपल्याला प्रखरतेने पाहायला भेटल. की पहा तो इतका पवित्र आहे की त्याने आपल्या पुत्राला सुद्धा सोडलं नाही. बघा, आपल्यासाठी, आपल्या पापासाठी त्याने त्याच्या प्रिय पुत्राला दिलं. ज्यावेळेस सर्व त्याच्या लोकांची पाप त्याच्यावर लादण्यात आली, त्यावेळी तो पवित्र देव त्याने आपलं मुख त्याच्यापासून फिरवलेला आहे. त्यावेळी ख्रिस्ताचा तो ख्रिस्ताने पाहिलेला तो विरह त्याला सहन झाला नाही का. त्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की माझ्या देवा तू माझा त्याग का केलेला आहेस?
पाहिलं त्या वधस्तंभावर देवाचा परिपूर्ण क्रोध आपल्याला आलेला दिसतो. तिथं भूमिकंप दिसत आहे, तिथं तुम्हाला भयंकर अंधकार झालेला दिसत आहे. तिथं तुम्हाला अ, वेगवेगळे ज्या घटना आहेत, ज्या अनैसर्गिक घडताना दिसत आहेत, ह्या सर्व अगदी प्रखरतेने दाखवत आहेत की देव किती पवित्र आहे आणि मनुष्य किती भयंकर आणि भ्रष्ट आहे आणि तो किती न्यायास पात्र होता. आणि त्या न्यायासमोर स्वतः ख्रिस्त उभा राहिलेला आहे. त्याने तो न्याय स्वतःवर घेतलेला आहे. एवढंच नाही, तो मृत्यू पावला आणि ते ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये सुद्धा देवाचं पवित्रतेचं सामर्थ्य प्रगट झालेलं आहे. पवित्र आत्म्याच्या कार्याने विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये, विशेष करून विश्वासणाऱ्यांना तो पवित्र जीवन जगण्यासाठी सहाय्य करतो. जे आय पॅकर म्हणतात की देवाची पवित्रता जाणल्यावरच मनुष्याला स्वतःच्या पापाची जाणीव होते आणि येशूमधून मिळणाऱ्या कृपेची आशा निर्माण होते. यशिया जो आहे, त्याने 6व्या अध्यायामध्ये आपण पाहतो, ज्यावेळेस ख्रिस्ताचं गौरविले गेलेलं पण त्याने पाहिलं, तर गौरवी ख्रिस्ताला त्याने पाहिलं, त्याचं पावित्र्य, त्याचं तेज ज्यावेळेस पाहिलं, त्यावेळेस सगळ्यात अगोदर त्याला काय दिसलं माहितीये का तुम्हाला? त्याला स्वतःची घाण दिसली. तो काय म्हटला? प्रभू, मी अशुद्ध ओठांचा आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहणारा मी आहे. बरोबर. तिथं त्या देवदूतांचं येणं आणि त्याच्या ओठाला तो इंगळाचा स्पर्श करणं काय दाखवत आहे? देवाच्या अद्भुत कृपेची आशा दाखवत आहे, जी ख्रिस्तामध्ये मिळते. जरी पवित्र आहे देव, त्या पवित्र देवासमोर आपण स्वतःहून उभं राहू शकत नाही. जितकी त्याची पवित्रता आपण जाणतो, तितकी आपली दयनीय अवस्था आपल्याला समजायला पाहिजे. देवाच्या प्रियलेकरांनो, जितकं तुम्ही देवाच्या वचनाकडे येता, तितकं तुम्ही देवाला जाणता आणि जितकं तुम्ही देवाला जाणता, तितकं तुम्हाला तुमची दयनीय अवस्था समजणं गरजेचं आहे. मला माझी दयनीय अवस्था समजणं गरजेचं आहे. तितकं आम्ही नम्र होणं गरजेचं आहे. आपलं हृदय अधिक त्याचं गौरव करण्यासाठी प्रफुल्लित होणं गरजेचं आहे. तर देव पवित्र आहे, हे सगळ्यात महत्वाचं आणि मोलाचं गुणवैशिष्ट्य आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याची सर्व श्रेष्ठता. देव सर्वश्रेष्ठ आहे. आता देव सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे काय बरं? तर हे त्याच्या सर्वोच्च सत्तेबद्दल, त्याच्या अधिकाराबद्दल सांगितलं की तो सगळ्यात उच्च, त्याच्या पलीकडे उच्च स्थानच नाहीये. जे सर्वोच्च असा ठिकाण आहे, तो विराजमान असणारा राजा आहे, जो सर्व गोष्टींवर सत्ता चालवणार आहे. मग सृष्टी, जीवन, पुरवठा, तारण, न्याय आणि इतिहास सर्वांवर त्याचं पूर्ण नियंत्रण आहे. त्याच्या इच्छेबाहेर, त्याच्या नियंत्रणाबाहेर काहीच नाही. प्रत्येक त्याच्या त्याचं ज्ञान, प्रेम आणि उद्दिष्टानुसार चालणार आहे. त्याला कोणीच आव्हान देऊ शकत नाही, आपण समजून घेणं गरजेचं आहे. तो फक्त दूर बसून राज्य करणारा नाही, तर प्रत्येक घटनेला, व्यक्तीला आणि काळाला आपल्या नियंत्रणाने तो चालवणार आहे. आणि त्याच्यासाठी अगदी सुंदर उदाहरण आपण पाहतो, जे मी मागं पण तुम्हाला दिलं होतं, योनाचं, नाही का? देवाने अगदी त्याला ताळ्यावर आणण्यासाठी त्या समुद्राचा उपयोग केला, त्या वादळाचा उपयोग केला. एवढाच नाही, त्या वेलाचा, आणि एवढंच नाही तर त्या छोट्या कीटकाचा, त्या किड्याचा पण उपयोग केलेला आहे. कारण देवाचं नियंत्रण त्या महान समुद्रावर सुद्धा आहे. जितकं त्याच्यावर आहे, तितकंच त्या जमिनीतील त्या छोट्या किड्यावर सुद्धा आहे. कारण देव जो आहे, तो राज्य करत आहे. सर्व सामर्थ्य प्रभू आहे. त्याच्या त्याच्या इच्छेच्या बाहेर काहीच करू शकत नाही कोणी. दानियलमध्ये अध्याय 4 मध्ये आपण पाहतो की पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ पदार्थ होत. तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छिस येईल ते करतो म्हटलेला आहे. तू असे काय करतोस, असे त्याचा हात धरून कोणाच्याला त्याला म्हणवत नाही. देव, त्याचा पूर्ण अधिकार आहे सर्व सृष्टीवर. सर्व गोष्टी त्याच्या इच्छेने होतात. देवाची योजना कोणालाही थांबवता येत नाही, आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याची सत्ता प्रत्येकावर लागू आहे, नाही का? देव राज्य करतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातलाय. परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे, म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. स्तोत्र 93:1 सांगतं, नाही का? देवाचं राज्य कायमचं आहे, ते भव्य आहे. त्याची ताकद आणि त्याचं गौरव त्याच्या सत्तेचा एक भाग आहेत, आपण समजून घेणं गरजेचं आहे. परमेश्वर राज्य करतो काय? परमेश्वर सर्व गोष्टींवर सर्वोच्च सत्ता चालवणार आहे. त्याच्या इच्छेशिवाय काहीच घडत नाही, आपण समजून घेणे गरजेचं आहे. त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातलाय. कशाबद्दल? त्याचं वैभव, त्याचं गौरव, त्याचं सौंदर्य ते दाखवणार आहे. त्याच्या राज्याचं चिन्ह ते आहेत. त्याचं तेज आणि त्याची पवित्रता त्याच्या उपस्थितीत प्रगट होते, त्याबद्दल ते आपल्याला दाखवितं. परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे,
परमेश्वर नेहमी ज्यावेळेस कंबर कसणं, त्यावेळेस आपण हे पाहतो तर एक जसा सैनिक असतो नाही का, जो लढायला निघालेला, तो नेहमी त्याची कंबर कसलेली असते. त्याचे जे वस्त्र आहेत ते इतक्या प्रकारे बांधलेले असतात की ते परत सुटत नाही. तो युद्धासाठी नेहमी तयार आहे. त्याच्यासमोर कोणी टिकाव धरू शकत नाही. त्याहीपेक्षा बलशाली असा आपला प्रभू आहे. तो अगदी काय म्हणतात त्याला, विजयी तो आहे. म्हणूनच पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. सर्व सृष्टीवर त्याचं नियंत्रण आहे. ज्यावेळेस त्याच्या सर्वोच्चतेबद्दल आपण शिकतो, त्याची सर्वोच्चता आपल्याला कुठं पाहायला भेटते? त्याच्या सार्वकालिक त्या कृपेच्या महानता आनंदायी योजनेमध्ये. तो सर्वोच्च आहे. किती महान तो गौरवी प्रभू आहे. ज्याच्या समोर आपण जाऊ शकत नव्हतो, तो स्वतःहून आपल्या जवळ आलेला आहे. तिथं सुद्धा त्याची सर्वोच्चता दिसते. त्याचं जे तारणाचं कार्य आहे, तिथं त्याच्या त्या सर्वोच्चतेचं प्रमाण आपल्याला पाहायला भेटतं, की जिथं त्याचा त्याचा जो न्याय आणि दया, त्या दोन्ही गोष्टी त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभावर अगदी अगदी प्रगट केलेल्या आहे. त्याने आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्या प्रिय पुत्राला दिलं, आपल्या तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा जीव आपल्यासाठी दिलं, जेणेकरून पापावर विजय मिळवून लोकांना त्याच्या राज्यात स्थान मिळेल नाही का. मग या सगळ्या गोष्टींवर आपला प्रतिसाद काय पाहिजे? सर्वोच्च देवावर विश्वास ठेवून पश्चाताप करणं आणि त्याच्या इच्छेला शरण जाणं, हे सुवार्तेचं केंद्र आहे. आपल्याला आशा हे कसं देतं की तो सर्वोच्च आहे. ज्यावेळेस आपण संकटातून जातो, जेव्हा आपण दुःखातून जातो, आजारपणातून जातो, ज्यावेळी आपण वेगवेगळ्या प्रकारे पडलेले असतो, निराश होतो, त्यावेळी सुद्धा ही सर्वोच्चता जी आहे, ते आपल्यामध्ये खऱ्या रीतीने तो विश्वास निर्माण करणारे, धैर्य देणारी ठरते. कारण त्याची योजना आपल्यासाठी कल्याणकारी आहे. रोमकारास पत्र आपल्याला त्याबद्दल शिकवितं. पुढे त्याची स्वयंपूर्णता, तो देव जो आहे, तो कसा आहे? स्वयंपूर्ण आहे. आता स्वयंपूर्ण म्हणजे काय बरं? देवाची स्वयंपूर्णता म्हणजे अ, तो स्वतःमध्ये पूर्ण आहे. त्याला अस्तित्व, सामर्थ्य, ज्ञान, आनंद किंवा गौरव मिळवण्यासाठी कोणत्याही बाह्य गोष्टीची किंवा व्यक्तीची गरज नाहीये, नाही का. जर तुम्हाला तुमचं नाव समाजामध्ये कमवायचं असेल, नाही का, तर तुम्हाला काहीतरी त्याच्यासाठी परिश्रम, काहीतरी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. एखादा जो व्यक्ती आहे तो पुढारी कधी होतो? तो लोकांसमोर कधी येतो, नाही का. तो वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतो, काही ना काही करत राहतो तो जनतेसमोर येण्यासाठी. आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो जनतेला दाखवतो की मी तुमचा पुढारी आहे आणि मी तुमच्यासाठी लढणार आहे. त्याद्वारे तो त्या लोकांसमोर एक असा प्रभावी नेता म्हणून उभा राहतो. पण देवाचं अस्तित्व साबित करण्यासाठी अशा कोणत्याच गोष्टीची, बाह्य गोष्टीची गरज नाही. कारण तो स्वयंपूर्ण आहे, नाही का. देव मी म्हटलं म्हणून तो देव झालेला नाही, तर तो खुद्द देव आहे. त्याला माझ्या साक्षीची गरज नाही, त्याला तुमच्या साक्षीची गरज नाही, त्याला निर्मितीच्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही की तो देव आहे हे साबित करण्यासाठी. तो स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. तो कोणावर अवलंबून नाही. सृष्टी त्याच्या इच्छेने निर्माण झाली असली तरी त्याला तिची गरज आहे असं नाही, लक्षात घ्या. त्याला गरज होती आणि म्हणून त्याने सृष्टी निर्माण केली? बिलकुल नाही. कारण काय होतं माहितीये का, पुष्कळदा आपण म्हणतो नाही, अरे तू देवाला हे दे मग तो तुला देईल, नाही का. कारण देव त्याच्यासाठी आसुसलेला आहे, अशा प्रकारे आपण दाखवतो. नाही, देवाला तुमच्या कशाचीच गरज नाही. कारण देव स्वतःमध्ये स्वयंपूर्ण आहे. देव स्वतःमध्ये स्वयंपूर्ण आहे. त्याची सत्ता, त्याचं प्रेम, त्याची योजना, या सर्व गोष्टी त्याच्या स्वइच्छेने आणि त्याच्या गौरवासाठी आहेत. मग आपण जे काही करतो देवाची लेकरं म्हणून, ते त्याचं अस्तित्व साबित करण्यासाठी नाहीये, लक्षात घ्या. तर ते आमची कृतज्ञता आम्ही व्यक्त करतो आमच्या कृतीतून, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय वचन 24-25 मध्ये, ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही. त्याला काही उणे आहे, म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असेही नाही. कारण जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. काय देणार आहे हो तुम्ही आणि मी? हे जीवन त्यानेच दिलेलं आहे. अहो, हा श्वास त्यानेच दिलेला आहे. आम्ही कष्ट करतो, ते कष्ट करण्यासाठी सामर्थ्य तोच पुरवितो. आमच्या आजारपणामध्ये, आमच्या वेदनेमध्ये, त्या वेदना सहन करण्यासाठी आम्हाला सहनशील तोच करतो.
आम्हाला जर सर्व काही तोच देणारा आहे, तर आम्ही काय करू की ज्याद्वारे त्याला साबित करू? नाही, तो स्वयंपूर्ण आहे. या वचनामध्ये आपण पाहतो प्रेषित पाऊल जो आहे अथेन्स या ठिकाणी होता आणि तिथं तो त्या मंडळीशी बोलत आहे. तिथं अनेक मूर्ती आणि मंदिरे बनवून त्यांची पूजा करत होते लोक. पॉल त्यांना सांगत होता की खरा देव म्हणजे जग निर्माण करणारा आणि सर्वांचा पालन करणारा आहे. तो मानव निर्मित मंदिरांमध्ये बंदिस्त नाही. त्याला कोणत्याही गोष्टीची गरज नाहीये. तरीही तो प्रत्येकाला जीवन आणि श्वास देतो. त्यामुळं तो स्वयंपूर्ण आहे, नाही का? स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. कोणत्याही गोष्टींवर अवलंबून नाहीये तो. ते निर्मितीवर अवलंबून नाही. सर्व काही त्याच्यावर अवलंबून असले तरी तो कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाहीये. आपण त्याच्यावर अवलंबून आहोत, लक्षात घ्या. त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्याचा चांगुलपणा त्याच्या स्वभावातून येतो. त्याला त्याला बाहेरील काहीही आवश्यक नाही त्याचं चांगुलपण दाखवण्यासाठी. सर्व जग त्याच्या देखरेखीखाली आहे. निर्मिती स्थिर आहे. ही त्याच्या कृपेने आहे, मानवाच्या आपल्या सामर्थ्याने नाही. देवाला कशाचीही गरज नाही. तरी तो आपल्यावर कृपा करतो. याचा अर्थ असा की त्याचं जे तारण आहे हे आपल्यामुळं नाही, तर त्याच्या स्वभावामुळं आहे. तो स्वतः परिपूर्ण असूनही आपल्याला जीवन आणि श्वास देतो आणि याहीपेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या पापांपासून तारण, उद्धार, पापांची क्षमा जी ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला दिलेली आहे. किती अद्भुत हा प्रभू आहे. तरी तो म्हणतो बघा यशया 55:1 मध्ये, अहो ताणल्यानो सर्व जलाशयाकडे या. योहान 16 मध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला दिलं. इफिस 2:8-9 मध्ये कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचं तारण झालंय. हे तुमच्याकडून नाही, तर हे देवाचं दान आहे. किती अद्भुत देव आहे. काय आहे आम्हाला मिळालेलं ही जीवन देवाच्या कृपेने. आम्ही फक्त एकच गोष्टीचं काय केलेलं आहे, काय म्हणू शकतो, वाटेकरी होतो. ते म्हणजे काय? नाशाचे. आम्ही एक पापी म्हणून होतो. देवासमोर उभे राहण्यास बिलकुल लायकीचे नव्हतो. पण खऱ्या रीतीने तो इतका अद्भुत झाला आहे. पहा इतका महान आहे तो. तो म्हणतो ताणेल्यांनो या जलाशयाकडे या. त्याच्याकडून मिळणारी ती महान तारण, त्याच्याकडून मिळणार ते महान आशीर्वाद हे अद्भुत आहेत. ते कधीच कधीच संपत नाही. जे ख्रिस्तामध्ये आध्यात्मिक रीतीने आपल्याला मिळालेले आहेत, हे केवळ कृपेनेच आहे. त्याची सुरुवात आणि शेवट केवळ कृपेने आहे. कारण तो स्वयंपूर्ण आहे. आणि पहा तो आपल्यावर प्रीती करतो. त्याची महान महान दया आहे. तो प्रीती करतो म्हणजे आपण त्याच्यावर प्रीती करावी म्हणून नाही. त्याची प्रीती, योहान म्हणतो की त्याने अगोदर आपल्यावर प्रीती केली, तेव्हा आपण त्याच्यावर प्रीती करतो. हे आपल्या कृतज्ञतेचा एक प्रतिसाद आहे त्याला देण्यात आलेला. किती अद्भुत आहे की तो देव स्वयंपूर्ण आहे. त्यानंतर देवाचं अविकारीपण. आता मलाकी 3:6 मध्ये आपण पाहतो, जिथं मलाकी मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देव स्वतः म्हणत आहे, कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही, म्हणून याकोब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाही. आता देवाचं अविकारीपण ज्यावेळेस आपण पाहतो, तर लक्षात घ्या, आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे की मलाखी जे आहे, हे पुस्तक विशेष करून किंवा तर भविष्यवक्ता ज्या काळामध्ये जगला, तो काळ म्हणजे बंदिवासातून सुटल्यानंतरचा काळ. 70 वर्षाचा जो बंदिवास होता इस्रायल लोकांचा, यहुदा वंशाचा, तो बंदिवासातून सुटून पुन्हा ते आपल्या माघारी आलेले आहेत. परंतु ते आल्यानंतर त्यांची अवस्था आता थंडावलेली होती. आणि पहा, आता मात्र त्यातील अनेक लोक जे आहेत आणि पुष्कळ लोक देवाच्या न्यायावर संशय घेत होते. उपासनेकडे ते दुर्लक्ष करायला लागले होते. त्यांचे पाप क्षमा न होण्याची त्यांना भीती वाटत होती. त्यांना वाटत होते की देवाने आता त्यांच्याशी केलेले वचन तो पूर्ण करणार नाहीये. पण देव म्हणतो की नाही, मी बदलणार नाही. म्हणून तुम्ही नष्ट झाले नाही याकोब वंशज हो. त्याचा अविकारीपण म्हणजे काय आहे? त्याचा स्वभाव, त्याचं गुण वैशिष्ट्य, त्याची इच्छा, ज्ञान, प्रेम, न्याय, त्याचं वचन कधीच बदलत नाही. तो चूक करत नाही किंवा तो ढळत नाही. तो सदैव तोच असतो. काल, आज आणि युगानुयुग तो सारखा आहे. त्याची प्रत्येक योजना, त्याचं वचन आणि त्याचे हेतू परिपूर्ण आणि स्थिर आहेत. मानवी परिस्थिती किंवा वेळ यामुळे त्याच्या गुणांमध्ये फरक पडत नाही, लक्षात घ्या. तो लहरी नाही आहे आपल्यासारखा. क्षणिक मी आनंदी होतो, तर लगेच मी दुःखी पण होतो. लगेच मला राग पण येतो.
अशा प्रकारचा तो देव नाही. लक्षात घ्या. देवाचा अविकारी पण त्याचा स्वभाव, त्याची इच्छाशक्ती नाही का आणि हेतू, त्यामध्ये तो बदलत नाही. तो भावनिक चढउतारांमुळे किंवा परिस्थितीमुळे आपली वचने बदलत नाही. देव कधीच खोटं बोलत नाही. तीत 1:2 आपल्याला सांगतं. त्याची करारातील विश्वसनीयता इथं दाखवत आहे. तो म्हणतो की मी न बदलणार आहे, म्हणून याकोब वंशजो, तुम्ही नष्ट झाला नाही. कारण तो करार जपणारा देव, त्याने अब्रामाशी केलेला करार तो जपतो. नाही का? तो मनुष्य विश्वसनीय नाही, पण तो देव विश्वसनीय आहे. देवाची दया ही त्याच्या लोकांच्या चांगुलपणावर अवलंबून नाहीये, तर त्याने केलेल्या करारावरती आधारलेली आहे. इस्रायल जरी पाप करत असला तरी देव करार पाळताना दिसत आहे. न्याय आणि दया एकत्र रीतीने आपल्याला त्या वधस्तंभावर पाहायला भेटत आहे. वारंवार या गोष्टी आपण पाहत आहोत. कारण देव पापासाठी न्याय करतो, पण त्याची दया त्याच्या नीतिमानतेशी आणि कराराशी सुसंगत आहे. तो लोकांना नष्ट न करण्याचा निर्णय मनमानी नाही, तर न्यायाने आणि करुणेने घेतोय. लक्षात घ्या. म्हणूनच ख्रिस्ताला वधस्तंभावर जावं लागलं. देव परिपूर्ण असल्यामुळं तो बदलत नाही. देव देव स्वयंपूर्ण आहे. देव कसा आहे? देव पवित्र आहे आणि सर्व गुण वैशिष्ट्य एकमेकांना जोडून आहे. देव सर्व सामर्थ्य आहे. आपल्याला पाहायला भेटतं, तो बदलत नाही. त्याला कशाचीही गरज नाही. त्याचं प्रेम आणि न्याय कायम राहतं. त्याचं वचन अढळ आहे. येशू ख्रिस्ताद्वारे दिलेले तारणाचं वचन कधी अपूर्ण आणि बदलणारं नाही. त्याची योजना स्थिर असते. देवाने येशूमध्ये केलेला तारणदायी योजना, जी सार्वकालिकतेमध्ये केली होती, त्याने ख्रिस्तामध्ये ती पूर्ण केली आणि नक्कीच भविष्यात ती पूर्ण होणार आहे. प्रेम आणि न्याय या दोन्ही गोष्टी कायम आहे. परिस्थिती बदलली तरी तो आपल्या लोकांवर न्याय आणि दया कायम सतत तो ठेवतो. तो कधी न बदलणारा आहे. हे आपल्या तारणाची सुरक्षा देणार आहे. कारण हे लक्षात घ्या की आपल्या कोणत्या कृत्यांवर आपल्याला तारण मिळालेलं नाही. इफिसकरास पत्र अध्याय 2 आपल्याला सांगतं, केवळ कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. हे तारण तुमच्या हातून झालेलं नाही, तर हे देवाचं दान आहे. बरोबर. जर जे आपल्या कृत्यांद्वारे झालेलं नाहीये, जे आपल्या हातून झालेलं नाही, तर ते आपल्या कृत्यांमुळं गमावलं जात नाही. पण लक्षात घ्या, एखादा विश्वासणारा पाप करतो, तर त्याला त्याच्या परिणामांना तोंड द्यावं लागेल. पण लक्षात घ्या, तो आपलं तारण गमावतो असा त्याचा अर्थ होत नाही. देव कधी न बदलणारा आहे, म्हणूनच आपलं तारण सुरक्षित आहे. देव कधी न बदलणारा आहे, म्हणूनच आपण प्रार्थना आणि आपला विश्वास दृढ असा होतो आणि आपण त्याच्याकडे जातो. देव बदलत नाही आणि म्हणून आपण निडरपणे त्याच्याकडे जाऊ शकतो. उपासना कृतज्ञतेने होते, नाही का? देव अटी किंवा कोणत्या गोष्टींवर तो आधारित अशा प्रकारचं नाही. त्याच्या अढळ प्रेमावर तो आधारलेला आहे. म्हणून आपण त्याची स्तुती आणि सेवा करतो, नाही का? कारण तो अद्भुत आहे. देव कधी न बदलणार आहे आणि त्याचं अद्भुत प्रेम ख्रिस्ताच्या बलिदानामध्ये पूर्ण झालेलं दिसतं. त्याची महान योजना कालपासून आजपर्यंत आणि सदा सर्व काळासाठी एकसारखी आहे. ख्रिस्ताच्या कार्यात ती पूर्ण झालेली आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थानाने देवाची आपल्याला पाहायला भेटतं स्थिरता सिद्ध झालेली आहे. त्याने ज्या वचनावर आधारलेली कृपा दिली ती कधीही बदलणार नाहीये. विश्वासणाऱ्यांना खात्री मिळते की संकट, पाप किंवा अडथळे कोणत्याही गोष्टी आमच्या जीवनात आल्या, त्या आमच्या तारणावर कधीच परिणाम करू शकत नाही. कारण देव कधी न बदलणार आहे. त्यानंतर पुढे देव सर्व समर्थ आहे. आता ज्यावेळेस आपण देव सर्व समर्थ आहे त्याच्याबद्दल पाहतो, तर याचा अर्थ हा आहे की त्याच्याकडे सर्व काही करण्याचं, निर्माण करण्याचं, राखण्याचं, नियंत्रण करण्याचं, नाही का, तारण करण्याचं, नाही का, सर्व गोष्टींची सर्वोच्च आणि असीम अधिकार, सामर्थ्य त्याच्याकडे आहे. त्याच्या सामर्थ्यावर कोणतीही मर्यादा नाही. देवाच्या प्रिय, त्याची छोटीशी झलक जर आपल्याला पाहायची आहे, तर आपण
अनेक उदाहरण पाहू शकतो. उदाहरणार्थ नोहाच्या काळात आलेला जलप्रलय, ते अगदी छोटीशी एक झलक आपण पाहतो. हम्म, त्याच्यानंतर सदम गमोरा, त्यावर आलेला देवाचा न्याय, त्याबद्दल सुद्धा आपण शिकतो. त्याच्या समोर कोणीच टिकाव धरू शकत नाही. त्याचं सामर्थ्य अफाट आहे, अद्भुत आहे. त्याला कुणी अडवू शकणार नाही. आणखी एक उदाहरण आपण पाहू शकतो. योनाच्याच उदाहरणामधून, जिथं तो तारशीचाच पळून निघालेला आहे, तिथं वादळ उठलेलं आहे. वादळ उठल्यानंतर ते खलाशांनी चिठ्ठ्या टाकल्या, योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. योनाला ते म्हणाले की आता आम्ही काय करायला पाहिजे. योना म्हटलं की आम्हाला आता तुम्ही समुद्रात फेकून द्या, कारण मीच तो जिवंत देवाचा, ज्याने पृथ्वी आणि समुद्र निर्माण केला, त्याचा उपासक आहे मी, आणि माझ्यामुळं हे संकट तुमच्यावर आलेलं आहे. त्यावेळेस त्या लोकांनी काय केलं, ते घाबरले आणि ते योनाला फेकण्याऐवजी तो तारू जो आहे किनाऱ्याला आणण्याचा प्रयत्न करत होते. तितका समुद्र खवळत होता म्हटलेला. देवाच्या सामर्थ्यासमोर कोणीच टिकाव धरू शकत नाही. त्याचं सामर्थ्य कोणत्याही मानवी असमर्थतेने, विरोधाने किंवा परिस्थितीने कमी होत नाही. ह्या जगातील किती मोठी सत्ता असू द्या, कोणताही सत्ताधारी येऊ द्या, देवासमोर तो कधीच टिकाव धरू शकत नाही. नबुकदनेस्सर राजाचं सुंदर उदाहरण आपल्या समोर आहे. तो स्वतःला एक काळ असा समजायला लागला होता की मी सर्वोच्च आहे, मी सर्वाधिकारी आहे, आणि मी इतका उच्च आहे की माझ्यासारखा दुसरा कोणीच नाहीये. आता अगदी मी देवाच्याच दर्जाचा आहे. देवाने त्याला जनावरासारखं केलं आणि त्याला इथपर्यंत ती स्थितीत नेलं की जिथं त्याला जाणीव झाली की केवळ एकच देव आहे जो सर्व सामर्थ्य आहे. आता सर्व सामर्थ्य म्हणजे काय बरं? त्याचा अर्थ देव जे इच्छितो ते करतो. त्याच्या सामर्थ्यावर कोणती मर्यादा नाही. त्याला काही मिळवण्याची गरज नाही. तो स्वतःमध्ये पूर्ण आहे आणि त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याने जग निर्माण करून त्याला तो चालवणार आहे. त्याचा हेतू पूर्ण तो होतो, नाही का? त्याचे प्रत्येक वचन, योजना साध्य करण्यास तो समर्थ आहे. त्याची इच्छा कोणत्याही अडथळ्याने थांबत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे विश्वासणाऱ्यांना खात्री असते की त्याने दिलेलं वचन तो पूर्ण करतो. बरोबर. कारण हे त्याच्या सामर्थ्याचं सर्वोच्च प्रदर्शन आहे. कारण पाप आणि मृत्यूवर विजय मिळवणं ही त्याच्या सामर्थ्याची सर्वोच्च कृती आहे. आणि जे आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटते, ख्रिस्तामधून त्याने प्रगट केलेली आहे. त्याचा न्याय आणि दया यामध्ये तो पूर्ण आहे. त्याचं सामर्थ्य फक्त जग निर्माण करण्यापुरतंच नाही, तर त्याचा उपयोग तो त्याच्या लोकांचे संरक्षण, पापापासून मुक्ती आणि सार्वकालिक जीवनासाठी करतो. प्रार्थना आणि आशेचा आधार आहे तो सर्व सामर्थ्य देव. आपल्या संकटात असताना आपण देवावर विश्वास ठेवतो, कारण त्याचं सामर्थ्य कोणत्याही परिस्थितीवर विजय मिळवू शकतं, नाही का? इर्मया 32:17 मध्ये पहा, प्रभू परमेश्वरा पाहतो आपल्या महासामर्थ्याने, आपल्या उभारलेल्या बाहूंनी आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. तुला अवघड असे काही नाही. प्रगटीकरण 19:6. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सामर्थ्य आमचा प्रभू देव ह्याचे ह्याने राज्य हाती, सर्व समर्थ आमचा प्रभू देव ह्याने राज्य हाती घेतले आहे. त्याच्या सामर्थ्याची कृती आपल्याला उत्पत्तीमध्ये अगदी एक छोटीशी झलक म्हणून पाहायला भेटते. उत्पत्ती 17:1 मध्ये, जिथं अब्राम 99 वर्षात झालाय, तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. हा जो संदर्भ आहे, जर तुम्ही बारकाईने पाहिलं, तर अब्रामाशी केलेला जो करार देवाचा अद्भुत आहे. त्याच्याबद्दल हा त्या आपल्याला आठवण करू देतो की तुझ्या संतानाद्वारे मी पृथ्वीवरील सर्व कुळी आशीर्वादित करणार आहे. पण अब्राम सर ते शेवटी काय प्रयत्न करणार? कदाचित देव जो आहे तो चुकला असेल, नाही का? कारण माझं वय असं झालंय, सारा इतकी वयस्कर आहे, तिला तर लेकरू होणं शक्य नाही. मग सारा म्हणते, नाही आपण काय करू, या दासी जवळ तुझा, तिच्याद्वारे आलेलं जे मुलगा आहे, तू थोडी देवाला मदत कर ना, नाही का? तू आणि आपण मिळून देवाला मदत करू थोडीशी त्या कार्य पूर्ण करण्यासाठी. नाही, ते अगदी चुकीचं आहे. त्याला गरज नाही, कारण तो सर्व सामर्थ्य देव आहे. त्याचं स्वास्तित्व प्रगट करतो, त्याचं सामर्थ्य प्रगट करतो. तो अगदी त्या त्या वयस्कर स्थितीमध्ये सुद्धा त्या साराद्वारे त्याने त्याचं अभिवचन पूर्ण केलं. कारण तो अद्भुत आहे, जिथं सर्व अवयव अगदी आपण काय म्हणतो, नाही का,
अगदी जिथं कोणत्याही प्रकारची ताकद राहिलेली नाहीये, जिथं बिलकुल आशा नाहीये की त्या बाईला मुलगा होईल, तिथं त्या वयस्कर सारेला मुलगा होतो. किती अद्भुत आहे देवाचं सामर्थ्य. अशक्य ते शक्य करतो. तेच आपल्याला मरियेच्या बाबतीत सुद्धा घडताना दिसतं. कुमारी मरियेच्या बाबतीत, नाही का? तर आपल्याला पाहायला भेटतं की अब्रामाला खात्री मिळावी की वचन देवाच्या सामर्थ्यावर आधारित आहे, त्याच्या विशेष करून स्वतःच्या क्षमतेवर नाही. त्यामुळं करार हा कृपेमुळे आहे, मानवी कर्तृत्वामुळे नाही. आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून देव म्हणतो की माझ्यासमोर तू चाल. परमेश्वरासमोरचं जीवन कसं आहे याचा अर्थ देवासमोर जाणीवपूर्वक आणि विश्वासाने चालणं. हे परिपूर्ण पाप विरहित जीवन जगण्याबद्दल नाही, तर देवावर विश्वास ठेवून त्याच्या इच्छेनुसार जीवन जगणं आहे, असं आहे. आता ज्या चालीबद्दल बोललं जातं तर लक्षात घ्या, ही चाल ख्रिस्ताशी ऐक्यतेने, संयुक्ततेने असणारी चाल आहे. कारण आपण ख्रिस्तामध्ये संयुक्त झालेलो आहोत. आणि आपली चाल आता ख्रिस्ताची चाल किंवा ख्रिस्ताची चाल ती आपण चालतो. म्हणूनच दुसऱ्या भाषेत पाऊल म्हणतो की मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो, नाही का? म्हणून माझ्या जीविताचं जे काही सार आहे तो केवळ ख्रिस्त आहे, नाही का? देवाचा आत्मा आपल्याला ते चालण्यासाठी सहाय्य करतो. आता निर्दोष राहा म्हटलेला आहे, माझ्या समोर तो आहेस म्हणून हे मनात वागून चाल आणि सात्विकपणे राहा म्हटलेलं आहे. निर्दोष सात्विकपणे राहा, अखंड निष्ठेचा आव्हान किंवा आव्हान इथे तो करत आहे. निर्दोष राहण्याचा अर्थ म्हणजे दोष रहित असणं नाही, तर विश्वास आणि प्रेमाने देवाकडे वळणं. कराराचं पालन हे कृपेचा प्रतिसाद असतो, ती कमाई नाहीये, लक्षात घ्या. देवाच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या मार्गावर चालणं हे या आज्ञेचं सार आहे. कराराचं आश्वासन सर्वशक्तिमान देव जो आहे हे नाव दर्शवितं की अब्राहमला दिलेलं वचन सर्व पूर्ण होणार आहे. जरी परिस्थिती अशक्य वाटत असली तरी देवाची कृपा आणि निवड यावरच अब्रामाने टिकून राहावं. अब्रामाचा विश्वास, जरी तिथं परिस्थिती अशक्य दिसणारी होती, तरी देवाच्या वचनावर ते विसंबनाचं एक अद्भुत उदाहरण होतं. रोमकारात अध्याय 4 मध्ये आपण पाहतो. सर्वशक्तिमान देव म्हणजे तोच करार करणारा देव आहे, जो ख्रिस्ताद्वारे आपल्या वचनांची पूर्णता करतो. निर्दोष राहा हे ख्रिस्तामध्ये पूर्ण होते, कारण त्याने पित्याची आज्ञा पूर्ण केली आणि पापाचा दंड स्वतःवर घेतलेला आहे अद्भुत रीतीने. आता आपण ख्रिस्तामध्ये निर्दोष म्हणून देवासमोर येतो. आपल्यावर आता दोष नाही, कारण सर्व ते ऋणपत्र ख्रिस्ताने फेडलंय, ते खोडून टाकलेलं आहे, रद्द केलेलं आहे. अनेक राष्ट्रांचा पिता होणं तुझ्यामुळे राष्ट्रांमधील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील म्हटलेलं आहे. ते वचन सुद्धा ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेलं आहे. देव सर्व शक्तिमान आहे, याचा अर्थ काय? तो सर्व काही करण्यास सक्षम आहे. त्याच्या इच्छेनुसार तो जग चालवतो. तो परिपूर्ण असून त्याच्या योजनांमध्ये कोणताही अडथळा येत नाही. येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचं बलिदान, पुनरुत्थानातून त्याने आपल्या सामर्थ्याचा सर्वोच्च उपयोग करून पाप आणि मृत्यूवर विजय मिळवला. त्यामुळं विश्वासदारांना खात्री आहे की त्याचं वचन पूर्ण होईल आणि त्याचं प्रेम आणि न्याय अगदी सतत राहणार आहे. संकटातही आपण दृढपणे प्रार्थना करतो आणि त्याच्या सामर्थ्यावर आधार ठेवून, विश्वास ठेवून आपण जीवन जगतो. हीच सुवार्थीची आशा, आनंद आणि विश्वासाचा काय आहे? पाया आहे. तर थोडक्यामध्ये ज्यावेळेस आपण देवाच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल पाहतो साधारण, त्यामध्ये आपण देवाची पवित्रता पाहिली, त्याचे सर्वश्रेष्ठत्व पाहिलं, त्याची स्वयंपूर्णता आपण पाहिली, अविकारी पण आपण पाहिलेलं आहे आणि सर्व सामर्थ्य पण आपण शिकलेलो आहे. आता हा अद्भुत आहे, जे आपल्याला ख्रिस्ताठाई नम्र करणार आहे, नाही का? त्याची महानता दाखवणार आहे. देवाला आपण जितकं जवळीकतेने जाणतो, नाही का, जितके जवळीकतेने आपण त्याला वाखाणतो, तितकं आपलं हृदय नम्र होतं, नाही का? तितकं आपल्याला आपली दयनीय अवस्था समजून येते की अरे मी किती किती दयनीय असा आहे. मी कधीच देवासमोर उभं राहण्यास पात्र असा नव्हतो, नाही का? माझ्या ठाई कोणत्याही प्रकारची कुवत नाही की मी देवासमोर उभं राहील. त्यानंतर माझी कोणतीच कृत्य देवाचं अस्तित्वासाठी महत्वाचं कारण नाही होऊ शकत, नाही का? कारण देव सर्व सामर्थ्य देव आहे.
त्याला माझ्या कोणत्या कृत्यांची गरज नाही स्वतःचं अस्तित्व प्रगट करण्यासाठी. अं, म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, जे काही देवाने दिलं त्याच्या कृपेने दिलेलं आहे. ही त्याची महानता आहे, त्याचं उदार पण आपल्यासाठी आहे. वधस्तंभ त्याचं गौरवी कार्य दाखवितं. जरी जगासाठी ते मूर्खपणाचं आहे नाही का, परंतु ते तारण पावलेल्यांसाठी सामर्थ्य असं आहे. आणि म्हणूनच त्या वधस्तंभाकडे आपण पाहू. देवाला धन्यवाद देऊ, आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही